पालकमंत्री जबाबदारी झटकत असल्याच्या चर्चांवरही गोरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली। सुभाष देशमुख हे सिनियर मंत्री व अत्यंत अनुभवी आमदार आहेत। विजयकुमार देशमुख आणि देवेंद्र कोठे हेही अनुभवी आणि सक्षम नेतृत्व आहे, त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। आत्ताच आपण विजयकुमार देशमुख यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो, त्यामुळे गैरसमज पसरवण्याचे कारण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। महायुतीत लढायचे की एकलाच रो ही भूमिका घ्यायची याबाबतचा अंतिम निर्णय शहराचे तिन्ही आमदार घेतील, असे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेतृत्वालाच सर्व अधिकार देत भाजप एकसंध आणि संघटितपणे पुढे जाणार असल्याचा स्पष्ट संदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे। सरकारने केलेली घोषणा आदित्य ठाकरेचं म्हणणं आहे की 1500 रुपये लाडक्या बहिणीचे बंद होणार आहेत, निवडणुकीचा जो आहे चालू आहे ना, त्यामुळं ज्या ज्या घोषणा केल्यात आणि काल देवेंद्रजींनी लोअर विधानसभेमध्ये अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना सांगितले जून महिन्याच्या आत कर्जमाफी आम्ही करणार। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण अशा अपरिपक्व माणसाकडून काहीतरी बोलावं, त्याच्यावर चर्चा व्हावी असं मला वाटत त्यांचंही मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो। कधी कधी मी चिडलो, रागवलो आणि बऱ्याच गोष्टी झाल्या आमच्याकडे, परंतु शेवटी मला ते अपेक्षित होतं, ते काम अपेक्षित होतं। पण मी आता पहिल्यांदा कौतुक करतो की अपेक्षित असतात तुमच्या पवार मॅडम असतील, आपली सगळी महापालिकेची टीम असतील, खूप वेगाने काम करत आहेत आणि आपण सगळ्यांनी एवढ्या वेगानं काम केल्याशिवाय आज सोलापूरचे पत्रकार बांधव मला फोन करून सांगतायत की भाऊ सोलापूरमध्ये स्वच्छता व्हायला लागली, सोलापूरमध्ये हे सगळं दिसते। पत्रकारांनी सांगणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, तेव्हा म्हणजे आमचे लोक काम करत आहेत हा त्याचा अर्थ आहे। म्हणजे सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आमच्यासोबत येणाऱ्या महिना दीड महिना जो कालावधी असेल सातत्याचं असेल, थोड्या अधिकच्या असाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो।